आता जे काही आता मी तर परवापासून इकडं आहे हे तुम्हालाही माहीत आहे आणि काल जो काही प्रकार झाला तो तसा अतिशय चुकीचा आहे, असं व्हायला नको. परंतु जे काही ढेरिंगे म्हणून त्या ठिकाणी त्यांना पकडलं गेलं आहे, ते आपल्याकडं क्लर्क म्हणून काम करतात आणि त्यांना सुनावणी वगैरे त्याचे पेपर वगैरे जे काय असतात ते बनवण्याचं काम ते करतात आणि ते तसे बाहेरून म्हणजे तसे ते मूळचे अन्न नागरी पुरवठा विभागाचे आहेत. त्यांना उसनवारीवर घेतलं होतं आणि त्यांच्याकडून हा प्रकार झाला आहे. त्याला कुठेही आपण पाठीशी घालणार नाही आणि शासकीय किंवा जे कायदेशीर बाब असेल त्याचं त्याला जाब द्यावा लागेल. मेडिकल परवाना निलंबन करण्याचं रद्द करण्यासाठी 50,000 रुपये ज्या प्रकाराने घेतलं जातं त्याच मंत्रालयातून जिथून राज्य चालतं हे एकदम चुकीचं आहे सर. आणि त्याला कुठे ना कुठे मंत्री किंवा मंत्रीचे जे लिंक लोक आहेत ते पण जबाबदार तितकेच आहेत. नाही, पण त्याचा क्लर्क हा म्हणून त्याचं डिपार्टमेंट तसं बाहेर आणि मंत्र्याचे PS OSD यांचा तसा काही त्याशी संबंध नाही आहे. पण यापुढे सुद्धा मंत्रालयामध्ये हे सगळं घडतंय त्याची जबाबदारी तुमच्यावरती येत नाही? नाही, आहेच ना, ती जबाबदारी आहे, नाही म्हणून चालणार नाही. परंतु ज्या प्रकाराने त्याने ते केलं त्याला कुठं पाठीशी घालणार नाही असं मी आपल्याला खात्री सांगतो. ज्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळी PA आणि PS ची नियुक्ती केलेली होती किंवा त्या सगळ्या नियुक्ती केलेल्या होत्या तेव्हा प्रत्येक गोष्टीचे चेक करून घेतलेलं होतं. आठवते काही लोकांची त्यांनी नावं काही दिवसांसाठी थांबवली होती. मग त्यावेळेस अशा व्यक्तींची क्रॉस चेक झालं नाही असं म्हणायचं का एका प्रकारे आपण? नाही, तसं तिथून त्यांचंही जे काही आपण उसनवारीवर घेतो त्यावेळेला त्यांच्या डिपार्टमेंटला जाऊन डिपार्टमेंटकडून आपल्याकडे येतं तर त्यावेळेला ती चेकिंग होतच असते. परंतु त्याचे पूर्वीचे काय गुण होते ते काय आपल्याला सांगता येणार नाही. मुख्यमंत्री महोदयांनी PS OSD जे काही मंत्रालयीन स्टाफ आहे त्याच्या संदर्भात खूप बारकावी करूनच माणसं दिलेली आहेत. यापूर्वी त्या संदर्भातच्या काही गोष्टी तुम्हाला नजरेस आल्या होत्या का? काही तक्रारी मिळाल्या होत्या का? कधीच तक्रार तशी त्याची आली नव्हती. त्याचा काय प्रकार त्याने काल परवा केला त्याच्या बाबतीत काही सांगता येणार. स्ट्रिक्टनेस पाळता यांची हिंमत कशी काय होते? मग मंत्रालयामध्ये पैसे घेण्याची हिंमत होते पण मग त्यांना त्याचा जाब द्यावाच लागतो ना. जर 25, 30, 50,000 घेत असेल तर त्याची शृंखला किती मोठी असेल? वरच्या अधिकाऱ्यापर्यंत कितपर्यंत जात असेल? नाही, 50,000 रुपये हे तसं त्या प्रकार व्हायलाच नको. कारण 50,000 रुपये घेऊन आणि आज एवढी मोठी पोस्ट आहे, क्लर्क का होईना, तो एक गव्हर्नमेंट सर्वंट आहे, त्याला 50,000 म्हणजे फार झाले असं माझं मत नाही. पण त्याने असं चुकीचं करायलाच नको ना. विरोधी पक्षाकडनं तुमच्या राजीनाम्याची मागणी होती कारण ही लिंक तुमच्यापर्यंत पोहोचू शकते. तसं जर माझ्यापर्यंत येणार असेल, हे जर प्रूव्ह झालं तर मला ते करणं मला ते हे राहील. निष्पक्ष चौकशीसाठी तुमच्याकडनं पुढाकार असेल. तुमच्या मंत्रालयातून लाच घेताना लोक पकडले गेले तर राजीनामा हा पण एक कुठे ना कुठे मुद्दा येतो. कारण येतो ना. आता कालही जर तुमच्यापर्यंत याची लिंक पोहोचली तरी तुम्ही राजीनामा देणार का? एक मुद्दा. दुसरा, नैतिकतेच्या मुद्द्यावरती तुम्ही राजीनामा देणार? चौकशी होईपर्यंत तुम्ही राजीनामा किंवा तुम्ही बाजूला थांबणार का? एक आहे, जर खरंच माझ्याशी त्याची लिंक जोडली गेली तर मी राजीनामा देईन. नाही, पण तोपर्यंत चौकशी आता ज्यानं केलं त्याला तर त्याची सजा लगेच भोगावं लागते. त्याच्यातून काही निष्पन्न निघालं तर माझ्यापर्यंत जर जबाबदारी आली तर मी राजीनामा देईन. नाही, नैतिकता ही माझी आहेच, परंतु नैतिकता बाजूला होऊनच नैतिकता पाळली जाते असं नाही. तर जर माझ्याशी लिंक जोडली गेली तर मी राजीनामा देईन. साहेब कसं असतं, म्हणजे जर समजा निष्पक्ष चौकशी करायची म्हटलं तर त्यासाठी तुम्ही बाजूला होणं ही पहिली गोष्ट आहे असं तुम्हाला वाटत नाही का? की आपण साईडला थांबू जेव्हा केव्हा म्हणजे अनिल देशमुखांचं प्रकरण असेल की मी बाजूला होतो, सगळं होऊ द्या, इतरांचीही काही प्रकरण मी बाजूला थांबतो, चौकशी पूर्ण होऊ द्या, ही त्यांच्या भूमिका होत्या. तशी भूमिका नरहरी झिरवळ यांची असेल का? मी आज त्याला समजा कुठं त्याचे जबाब झाल्यानंतर मला जर क्ल्यू मिळाला का मी त्याच्याशी संबंध जोडला जातो तर मी राजीनामा देईल. बाजूला तुमच्या पक्ष नेतृत्वाशी काही चर्चा झालेली आहे? पक्ष नेतृत्वाबरोबर चर्चा झालेली नाही, म्हणूनच मी म्हणतो का जर तसं काही आलं तर मी राजीनामा देईन. मुख्यमंत्र्यांशी अनुषंगाने बोलणार आहात किंवा तुमचे प्रमुख मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री ही जी कारवाई झाली तर याचा अर्थ असे प्रकार मंत्रालयामध्ये घडत आहेत, मग नेमकी तुमच्याच विभागात का कारवाई झालेली आहे? काही यामागे दुसरं नाही. आता कोणाच्या डिपार्टमेंटमध्ये घडतं नाही घडतं, माझ्या डिपार्टमेंटमध्ये घडलं, ते चुकीचं घडलं, त्याला उत्तर द्यावं लागेल, त्याचा जाब द्यावा लागेल, त्याला सजा भोगावी लागेल. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री व्हावा सगळ्यात पहिल्यांदा
आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा तुमच्याच क्लर्क कार्यालयामध्ये एका क्लर्क वरती याचं काही link आहे का? त्याचं भांडवल केलं जातं याचं काही लिंक आहे का? त्याचे लिंक असण्याचा काही प्रश्नच येत नाही. मी 3 दिवसापासून इकडंच आहे, तेव्हा त्याच्या लिंकचा काय प्रश्न येत नाही, पण राजकारण म्हणून तुम्हाला टार्गेट केलं जातं का? टार्गेट केलं तुम्हाला जातं. टार्गेट वगैरे कोणी करणार नाही मला, कारण माझा स्वभाव सगळ्यांना माहीत आहे का मी अशा प्रकारचं चुकीचं कधी करत नाही, केलेलं नाही, करणारही नाही. झिरवळ साहेब, संजय राऊतांनी म्हटलेलं की झिरवळ यांना मंत्रालयातलं काहीच कळत नाही, सूत्रधाराने त्यांच्या मेन व्यक्तीपर्यंत पोहोचलं पाहिजे. तुमचे सगळे कार्यक्रम माझ्याकडे, तर संजय राऊतांनी थेट पद्धतीनं तुमच्यावरती नाव घेऊन मी ऐकलं नाही बाबा, मी ऐकलेलं नाही. त्याच्यामुळं मी त्याचाही खुलासा करेल ना. माझा मंत्रालयाचं कामकाज येत नाही किंवा काय, तर त्याचं मी खुलासा करेल. एसीबीनं कारवाई केलेली आहे. तुमच्याकडून काय कशा पद्धतीची इथून पुढे ऍक्शन घेतली जाणार आहे? ह्याच्या पुढे आता एसीबी त्याच्या कायदा कानूनप्रमाणे त्यांना रंगे हात जर पकडले तर त्याची शिक्षा भोगावीच लागेल ना. सर, एका पेपरला रद्द करण्यासाठी जर 50,000 किंवा जे पण 35,000 पकडले गेले, तर विचार करा की मोठ्या ज्या एक कामं असतात वगैरे त्याच्यासाठी पण पेपर घेतला तर ते किती मोठी रक्कम असेल. नाही, पण आजपर्यंत रकमेचा विषयच कधी आलेला नाही, तर मला वाटतं त्याच्यावर चर्चा करायचं काही काम नाही. कारण तुमचं हा कार्यालय पण सील हे केलं होत सर? आहे तर नक्कीच मोठ्या प्रमाणे अजून पण काही होत त्याच्यावर असणार. बारकाईने लक्ष कार्यालय ठेवून सील करून टाकलं म्हणजे जर क्लर्क तुम्ही म्हणता तुम्हाला माहित नाही त्यात तुम्ही दिल्लीत आहात, या घडीला तुमचं संपूर्ण कार्यालय बंद केलं, याचा अर्थ काय होतो? नाही, कार्यालयात माझ्या कार्यालयाच्या कॅम्पसमध्येच जर हा प्रकार झालाय तर तो कायदेशीर दृष्ट्या त्यांना योग्य वाटत असेल तशा पद्धतीने केलंय. याचा स्पष्ट अर्थ असा घ्यायचा की मंत्री नरहरी झिरवळ यांना कार्यालयात जाण्यापासून बंदी आहे, असा अर्थ घ्यायचा. असं नाही. जर कार्यालय सील केलं असेल तर त्याचा- सील केले किंवा काय त्याचं मला काही समजलेलं नाही. हा क्राईम सीन नाहीये. कार्यालय सील कधी हा, होतं? कार्यालय सील तुमचं करणं- कार्यालय सील केलं जातंय, तुम्हाला कामापासून एक प्रकारे थांबवलं थांबवलं गेलं. जातंय. हा क्लिअर कट आणि टार्गेट तुम्ही करण्याचा 3 विषय दिवस आहे इकडे ना. असताना हे टार्गेट मागं वगैरे सगळं कोणी घडतंय. करणार नाही मला, असं माझं विश्वास आहे. तुम्ही 3 दिवस दिल्लीमध्ये असताना हे सगळं मागे मागे घडतंय. घडतंय. पण झिरवळ साहेब- तुमच्या मागे काहीतरी कट रचला गेला असं तुम्हाला वाटत नाही? नाही, असं कट म्हणून कोणी करणार पण झिरवळ साहेब, जर तुमचं झालाय तो कार्यालय रंगे हात जर कार्यालय समजा तुमचं कार्यालय सील होतं, त्याला झिरवळ काय? साहेब तुमचं कार्यालय सील होतं, एका मंत्र्याचं कार्यालय सील होतं आणि त्याची कल्पना तुम्हाला नाही असं तुम्ही म्हणताय. मला कल्पना नाही, तुम्हाला न सांगता हे कार्यालय सील केलं गेलं किंवा तुम्हाला त्याची कुठलीही कल्पना दिली नाही असं म्हणायचं. याचा अर्थ अगदी घ्यायचा. कार्यालय सील केल्याचं तरी मी पहिल्यांदाच ऐकतो. मी त्याची माहिती घेतो. तुमचं कोणाकोणाशी बोलणं झालेलं आहे या अनुषंगानं किंवा आतापर्यंत ह्या कालपासून? अनुषंगानं एकाही कोणाबरोबर बोलणं झालेलं नाही. कोणाच बरोबर बोलणं नाही तुम्ही झालं. जाणार मुंबईला गेल्याच्या नंतर किंवा मुंबईला कधी जाणार? गेल्यानंतर आजच जाणार आहे मी मुंबईला. मुख्यमंत्र्यांशी त्या अनुषंगानं किंवा मुख्यमंत्री महोदयांबरोबर भेटणार. झालेला प्रकार त्यांनाही माहीत आहे, त्याच्या संदर्भातली चर्चा करतो मी. साहेब, तुम्ही टेरेला ओळखत असणार. एका जुजबी कारकुनाला अटक होते आणि त्यानंतर मंत्रालयातले एक कार्यालय बंद करावं लागतं. हे काय प्रकार आहे? दुसरा मुद्दा असा कार्यालय- की जेव्हा हे सरकार आलं तेव्हा मंत्रालयामध्ये पास सिस्टीम स्ट्रिक्ट करण्यात आलेली आहे. OSD PA या लोकांचं स्क्रीनिंग स्पेशल झालेलं आहे. ज्याला ज्या मजल्यावर जायचंय त्याच मजल्यावरचा पास इश्यू होणार आहे. पत्रकारांच्याही पासवर बंधनं घालण्यात आली. या असं सगळ्या सगळं झाल्यानंतर- केल्यानंतर मग साध्य काय केलं जर एका क्लर्कसाठी कार्यालय सील करायची वेळ आली तर? नाही, कार्यालय सील केल्याचं अजून तरी मी ऐकलेलं नाही. कार्यालय सील केलं नसेल राज्याच्या असं मला वाटतं. मी माहिती घेतो. राज्याच्या माहिती घेतो. त्याचं बजेट सर, तुम्हाला असं वाटतं का? सर, त्याचं बजेट हजारो कोटी आहे. त्याचं कम्प्लीट कार्यालय सील होतं. त्यांच्या OSD ला जाता येत नाही, सचिवांना जाता येत नाही. हे काय म्हणायचं? मी माहिती घेतो. कार्यालय सील केलेलं नाही असं मला वाटतं. सर, मला वाटतं का राजेंद्र तुम्ही यांना आदिवासी तुम्ही ओळखत- मंत्री आहात, तुम्ही आदिवासी समाजातून येतात म्हणून एक प्रकारे टार्गेट केलं जातं का? कारण की ज्या पद्धतीनं विचारसरणी आहे आणि ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भात तुम्ही महत्वाची भूमिका घेतलेली आहे सुनेत्रा पवारच्या संदर्भात, त्यामुळे तुम्ही आदिवासी असल्यामुळे टार्गेट केलं जातं का? त्या दुःखद घटनेचं ह्याच्यात कुठंच असा अर्थ लावू नये असं माझी तरी विनंती. कारण झिरवळ साहेब तुम्ही कारण तो पार्टच वेगळा होता. हा रंगे हात पकडल्यावर माझ्याशी कट कारस्थान हा विषय येतच नाही असं मला वाटतं. राजेंद्र धेरंगे यांना तुम्ही ओळखत होतात का? तुम्ही संपर्कात शेवट कधी आलेला? त्यांच्याशी काय बोलणं नेमकं चर्चा किंवा काय कम्युनिकेशन आहे? राजेंद्र डेरिंगे त्यांचं काम येतात करतात, त्याच्यामुळं त्यांच्याबरोबर फार काही बोलण्याचाही संबंध येत नाही. आता मला वाटतं 7-10 दिवसापूर्वी केव्हा तरी एक वेळा बोललोय मी त्यांच्याबरोबर. तेही फोनवर नाही, असं समोर बोललोय. तर नेमकं काय तेव्हा हे होतं आणि काय अंदाज होता का की नाही, अंदाज जर राहिला असता तर त्याच वेळेच्या त्याच्यावर आपण कायदे म्हणजे आपल्या प्रशासकीय बाबीनं कार्यवाही केली असती, पण कुठं तसं जाणवलंच आज नव्हतं. नजरेत आलाय तर हे चालू केव्हापासून असणार हे पण प्रश्न आहे. नाही, त्याचा तपास करतो मी. पण तपास आता करतो. तुम्ही एक सापडलाय, आता तो कोणीतरी आता- गेलंय चेन म्हणून असेल समजलंय. एक. बाकीचे याच्यामध्ये काही लिंक आहे का असं वाटतंय का? बाकीच तपास करतो मी आता.
तपास करू. तुम्ही मुंबईला कधी आजच जाणार? आजच जाणार. कशा पद्धतीने तपास करणार आहात तुम्ही? मग ते आता विचारू मी का? एक बैठक घेणार आणि बाबा हे जे काही झालं हा प्रकार अतिशय दयनीय, निंदनीय, वाईट प्रकार आहे. असं जर माझ्यासारख्याला जर काळिंबा लागण्याचं जर असेल तर मला हे सहन होणार नाही किंवा मी हे खपवून घेणार नाही. आणि जो त्याच्यात थोडंफार काही दोषी दिसला किंवा त्याची लिंक असली त्यांच्यावर सुद्धा लगेच कार्यवाही करेल. दुसऱ्या विभागांवर पण जे कुठे ना कुठे रेट्स असणं घालणं गरजेचं आहे का तुम्हाला नाही, वाटतं त्या का? संदर्भात नुसतं तुमचंच विभाग आहे की अजून? त्या संदर्भात मी कसं सांगू? नाही, तुम्ही एक मुख्यमंत्र्यांना मंत्री वाटतं का आहात. इतर तुम्ही राज्याच्या मंत्रिमंडळाचे घटक आहात, कुठेही भ्रष्टाचार होत असेल तर तुम्हाला सांगणं गरजेचं. तुम्ही म्हणता की त्या संदर्भात मी कसं सांगू? नाही नाही, पण तुम्ही त्या कोणत्या मंत्री डिपार्टमेंटमध्ये होतं नाही होत सामायिक जबाबदारी तशी ही सगळ्यांना आता एक चपराक होऊन जाईल का बाबा इथे हा प्रकार होतो, त्याच्यामुळे जागरूकता होईल आणि त्याच्यावर बंधन येईल.